नमस्कार, मी प्रवीण मनोहर मटाले, अंबुजा सिमेंट कंपनी उपरवाही येथील प्रकल्पग्रस्त बोलतोय। अंबुजा सिमेंट कंपनी स्थापन करण्याकरिता 11 गावातील 1226 हेक्टर शेतजमीन संपादित केली। शेतजमिनीच्या मोबदला प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प दिला। याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची प्रचंड लूट व शोषण करण्यात आले। कंपनीने उपविभागीय अधिकारी चिमूर यांना पाठवलेल्या 11 जानेवारी 2017च्या पत्रानुसार 520 प्रकल्पग्रस्तांपैकी 245 प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली व आता आणखी जागा शिल्लक नाही असे सांगतात। मग इतर लोकांना कंपनीत नोकरी कशी दिली जाते याचे स्पष्टीकरण कंपनी अधिकाऱ्यांनी द्यावे। कंपनीतील 245 प्रकल्पग्रस्त व एकूण कामगारांची नावे स्पष्ट करावी। मुलाखतीसाठी आलेले व निवड झालेले एकूण प्रकल्पग्रस्तांची यादी कंपनी अधिकाऱ्यांनी सादर करावी। मी नोकरीकरिता कंपनी अधिकाऱ्यांना अनेकदा पत्र पाठवले व भेटण्याचा प्रयत्न केला असता सहजतेने भेट होत नाही व कधी भेट झाली तरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची उत्तरे योग्यरित्या देत नाही। यावरून माझ्या असं लक्षात आले की या कंपनीत राजकीय नेत्याचे माणसं व परप्रांतीय लोक सेटिंग व पैसे भरून लागत असेल। यामुळे प्रकल्पग्रस्तांना इथं नोकऱ्या दिल्या जात नाही। याचा जॉब कंपनी अधिकाऱ्यांना विचारल्यास एका मस्तावलेल्या परप्रांतीय अधिकाऱ्यांनी माजी सैनिकाच्या मुलास नक्षलवादात जा अशी उत्तेजित करणारी व मनस्ताप आणणारी भाषा माझ्यावर वापरली। म्हणून मी गेल्या अनेक वर्षापासून माझ्यावर व प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय माननीय मुख्यमंत्री, वित्तमंत्री, उद्योगमंत्री, शिवसेना, बीजेपी, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या माननीय अध्यक्ष, खासदार, आमदार व जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त यांना ईमेल व पत्र पाठवून कळविला। परंतु केवळ माननीय मुख्यमंत्री, माननीय वित्तमंत्री मान्यवरांनी पत्राची दखल घेऊन संबंधित विभागास कारवाईचे पत्र सुद्धा पाठवले। परंतु आजपर्यंत कंपनीकडून मला कोणतेही उचित उत्तर मिळाले नाही। त्यामुळे मी माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय राष्ट्रपतीजी, माननीय केंद्रीय गृहमंत्रीजी, माननीय केंद्रीय उद्योग मंत्री व महाराष्ट्रातील वरील मान्यवरांना पुन्हा आणखी अनेकदा ईमेल व पत्र पाठवून समस्येचे निराकरण करण्याची विनंती केली व मान्यवरांनी पत्राची दखल घेऊन संबंधित विभागास कारवाईचे पत्र सुद्धा पाठवले। परंतु लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च अधिकार पदाची तमा न बाळगता कंपनीतील परप्रांतीय अधिकारी मान्यवरांच्या पत्रांना कोणतीही किंमत देत नाही। इतका माज या परप्रांतीय अधिकाऱ्यांना कुठून आला? प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन, बेरोजगार करणाऱ्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांची थेट स्थायी कामगार भरती करण्याचा कायदा का केला नाही? कंपनीतील परप्रांतीय अधिकारी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करतात, हक्काच्या नोकरीपासून वंचित ठेवतात। आणखी किती दिवस मराठी प्रकल्पग्रस्तांनी व जनतेने हा अन्याय सहन करावा? माजी सैनिकाच्या मुलास नक्षलवादात जाण्यास सांगतात। हा माजी सैनिकाचा, देशाच्या व महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा अपमान नाही का? म्हणून माझ्यावर व प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाच्या जॉब विचारण्याकरिता मी कंपनीतील अधिकारी, युनियन, स्थानीय नेते यांची संयुक्त सभा घेऊन माझ्या प्रश्नांची उत्तरे व दस्तावेज मराठी मीडिया, मराठी पत्रकार संघ, संपूर्ण राजकीय पार्टी व महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड करण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने करावी, जेणेकरून मराठी प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय उघड होईल व मराठी प्रकल्पग्रस्तांना पूर्ण न्याय मिळेल। हीच हात जोडून महाराष्ट्र व देशातील राजकीय पार्टीच्या नेत्यांना आग्रहाची नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।